नमस्कार, मी पूनम चौगुले। जिल्ह्यातील ग्रामीण भागातील ठळक घडामोडींची माहिती गतीने आपल्यापर्यंत पोहोचावी, जिल्हा अधिक सक्षम आणि समृद्ध बनवण्याच्या प्रक्रियेत सर्वांचा सहभाग असावा या हेतूने चॅनल बी च्या वतीने सादर करत आहोत 7:12च्या बातम्या। दररोज सायंकाळी 7 वाजता प्रक्षेपण आणि दुपारी 12 वाजता पुन्हा प्रक्षेपित होणाऱ्या या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत। पाहूया जिल्ह्याच्या ठळक घडामोडींचा वेगवान आढावा। शासनाने जाहीर केलेली अनुदान वाढीची रक्कम आणि केंद्र सरकार देणारी फरकाची रक्कम तातडीने देण्याची मागणी इचलकरंजीतील मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने केली आहे। या मागणीसाठी पक्षाच्या वतीने संजय गांधी निराधार योजना समितीच्या कार्यालयावर मोर्चा काढून निदर्शने करण्यात आली। मागण्यांसंदर्भात नायब तहसीलदारांशी चर्चा करून मागण्यांची त्वरित अंमलबजावणी झाली नाही तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा कार्यकर्त्यांनी दिला। इचलकरंजी शहर परिसरातील संजय गांधी श्रावणबाळ राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती योजना अंध अपंगांना संजय गांधी निराधार योजनेच्या माध्यमातून दरमहा अनुदान दिलं जातं। या लाभार्थ्यांना शासनाने फेब्रुवारी 2023च्या अर्थसंकल्पात दरमहा 500 रुपयांची वाढ जाहीर केली, परंतु ही वाढ तुटपुंजी असल्याने 3000 रुपये अनुदान मिळावं। इंदिरा गांधी वृद्धापकाळ योजनेतून लाभार्थ्यांना मिळणाऱ्या अनुदानातील 200 रुपये फरकाची रक्कम मिळावी। राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेचं अनुदान 15 दिवसात मिळावं या मागण्यांसाठी इचलकरंजीतील मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने मोर्चा काढून समितीच्या कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली। त्यानंतर नायब तहसीलदारांची भेट घेऊन मागण्यांबाबत चर्चा केली। मागण्यांची अंमलबजावणी झाली नाही तर तीव्र आंदोलनाचा इशारा दिला। या आंदोलनात भरमा कांबळे, सदा मलाबादे, रामचंद्र धुमाळ, अर्जुन कांबळे, कल्पना माळगे यांच्यासह लाभार्थी सहभागी झाले होते। पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्ग 6 पदरीकरण कामात कागल शहरातील अडथळा ठरणारी अतिक्रमणे आणि झाडे हटवण्यास सुरुवात करण्यात आली आहे। सर्वच व्यावसायिकांनी स्वतःहून आपली खोकी अन्यत्र हलवली। निलगिरीची झाडेही तोडण्यात येत आहेत। कागल बस स्थानका शेजारील 100हून अधिक व्यावसायिकांची खोकी आणि निलगिरीची झाडे महामार्ग 6 पदरीकरणाच्या कामात अडथळा ठरत होती। शनिवारपासून ही अतिक्रमणे हटवण्यास सुरुवात करण्यात आली आहे। आज रविवारी दुसऱ्या दिवशीही संबंधित व्यावसायिक स्वतःहून आपली खोकी काढून घेण्याच्या कामात गुंतले होते, तर ठेकेदाराकडून इथली झाडे तोडण्याचं काम केलं जात आहे। महामार्ग आणि बस स्थानका शेजारील सेवा रस्त्याच्या मध्ये ही खोकी आणि निलगिरीची झाडे आहेत। एकीकडे खोकी हलवण्याचं काम केलं जात असताना निलगिरीची झाडेही तोडली जात आहेत। शेकडो मजुरांचे हात या कामात गुंतलेत। गोकुळ शिरगावपासून महामार्ग बाजूपट्ट्यांच्या खुदाईच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे। कागल एसटी डेपोपर्यंत पोकलँड मशीनच्या साहाय्याने खुदाई केली जाते। कागलच्या हद्दीत दूधगंगा नदीपात्रापर्यंत खुदाई आणि वृक्षतोडीचं काम केलं जाणार आहे। राज्य शासनाच्या वतीने घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय माझी वसुंधरा अभियानात कुरुंदवाड नगर परिषदेने पुणे विभागात प्रथम तर राज्यात चौथा क्रमांक पटकावलाय। नगरपालिकेला यासाठी 1.5 कोटी रुपयांचं बक्षीस मिळणार असल्याची माहिती नगरपालिकेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक आशिष चौहान यांनी दिली। जागतिक पर्यावरण दिनाचं औचित्य साधून राज्य शासनाच्या वतीने घेतलेल्या माझी वसुंधरा योजनेचा निकाल जाहीर झालाय। त्यामध्ये कुरुंदवाड नगरपालिकेने उज्ज्वल यश संपादन केलंय। नगरपालिकेचे प्रशासक आशिष चौहान यांच्या मार्गदर्शनाखाली पालिकेतील अधिकारी कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेत पर्यावरणपूरक शहराकडे वाटचाल केली आहे। शहरात वृक्ष लागवड, पर्यावरणपूरक बोलक्या भिंती, चौकांची स्वच्छता, शहरात स्वच्छ शहर सुंदर शहर असे फलक लावलेत। शहरातील रहिवासी क्षेत्रात असलेल्या
खुल्या जागांमध्ये नगरपालिकेनं उद्यानं उभी केली असून ओल्या आणि सुक्या कचऱ्यापासून कंपोस्ट खताची निर्मिती प्रकल्प सुरू केलाय. 15 ते 25 हजार लोकसंख्या गटामध्ये कुरुंदवाड नगर परिषदेनं पुणे विभाग स्तरावर प्रथम तर राज्य स्तरावर चौथा क्रमांक पटकावलाय. त्यासाठी नगरपालिकेला 1.5 कोटी रुपयांचं बक्षीस मिळालंय. या बक्षिसामुळे कुरुंदवाड नगरपालिकेचं अभिनंदन होतंय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी केल्याच्या कारणावरून नांदेड जिल्ह्यातील बोंडार गावात अक्षय भालेराव याची हत्या करण्यात आली आहे. त्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा द्यावी या मागणीसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या वतीनं आज गोकुळ शिरगाव औद्योगिक वसाहत फाट्यावर निदर्शनं करण्यात आली. नाशिक जिल्ह्यातील भीमसैनिक अक्षय भालेराव याच्या हत्येचा आणि बोंडार गावातील दलित वस्तीवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या कार्यकर्त्यांनी निदर्शनं केली. शाहू फुले आंबेडकरांच्या पुरोगामी महाराष्ट्रात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी केली म्हणून तरुणाची हत्या केली जातीये, ही घटना निंदनीय आणि महाराष्ट्राला काळिमा फासणारी आहे. अक्षय भालेराव याच्या हत्येप्रकरणी 7 जणांना अटक केली आहे. या प्रकरणातील इतर संशयित आरोपींना त्वरित अटक करून हा खटला जलदगती न्यायालयात चालवावा, आरोपींना फाशीची शिक्षा सुनावण्यात यावी, तसंच शासनानं अक्षय भालेराव याच्या कुटुंबाचं पुनर्वसन करावं अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या. सतीश माळगे, खंडू कुरणे, विजय गोंदणे, अशोक कांबळे, अमर दाभाडे यांच्यासह आरपीआयचे कार्यकर्ते त्यावेळी उपस्थित होते. पावसानं दडी मारल्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट निर्माण झालं असून शेतकरी हवालदिल झालेत. पाऊस नसल्यानं काही शेतकऱ्यांना पेरणी करता येईना तर काहींना पिकं जळून जाण्याची भीती आहे. पावसाअभावी पेरणी केलेल्या शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट येण्याची शक्यता आहे. त्यामुळे पावसासाठी कडगावकरांनी विठू माऊलीला अभिषेक करत साकडं घातलंय. गडिंग्लज तालुक्यातील कडगाव इथं दरवर्षी बेंदूर सणाला वरुण राजा हजेरी लावत असतो. मात्र यंदा पाऊस लांबणीवर गेल्यानं शेतकरी वर्गामध्ये चिंतेचं वातावरण तयार झालंय. शेतीची कामं खोळंबली आहेत. पाऊस वेळेत सुरू होणं गरजेचं आहे. वरुण राजाची कृपा व्हावी यासाठी माऊली फाउंडेशन आणि कडगाव ग्रामस्थांच्या वतीनं विठ्ठल रुक्माईच्या मूर्तीला संग्राम पाटील यांच्या हस्ते अभिषेक करून वरुण राजाची बळीराजावर लवकर कृपा व्हावी यासाठी प्रार्थना करण्यात आली. यावेळी विठ्ठल मंदिर जीर्णोद्धार कमिटीचे नूतन पदाधिकारी आणि माऊली फाउंडेशनचे सर्व पदाधिकारी, सरपंच, उपसरपंच, शेतकरी आणि ग्रामस्थ उपस्थित होते. राज्य शासन फर्स्ट इन फास्ट आउट ही प्रक्रिया राबवणार आहे. त्यामुळे आता शैक्षणिक दाखल्यासाठी रांगेत बसावं लागणार नाही. दाखले मिळवण्यासाठी वशिलेबाजीची गरज भासणार नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होणार नाही. शैक्षणिक वर्ष सुरू झालं की विद्यार्थी आणि पालकांची शैक्षणिक दाखले काढण्यासाठी धावपळ सुरू व्हायची. वेळेत दाखला मिळावा यासाठी अनेक पालक पळापळ करताना दिसत होते. दाखले काढत असताना कधी महा ई सेवा केंद्र किंवा सेतू केंद्रातील इंटरनेट सेवा खंडित झाल्यामुळं दाखले मिळायला वेळ व्हायचा, तर काही ठिकाणी वशिलेबाजीही चालायची. सुरुवातीला आलेला दाखला मागे राहायचा आणि ज्याचा वशिला त्याचा तात्काळ दाखला मिळायचा. मात्र आता हे सगळं थांबलंय. राज्य शासन फर्स्ट इन फास्ट आउट ही प्रक्रिया राबवणार आहे. त्यामुळे ज्याचा दाखला सुरुवातीला येईल त्याला क्रमाप्रमाणेच दाखला मिळणार आहे. दाखला मिळण्यासाठी कोणताही वशिला घालायची गरज नाही. या प्रणालीमुळे विद्यार्थ्यांचा फायदा होऊन धावपळही थांबणार आहे. फिफो प्रणालीमुळे ज्याचा अर्ज अगोदर आला त्यालाच योग्य पडताळणीनंतर दाखला दिला जाईल. अर्ज निकाली काढण्यासाठी डेस्क कारकून, अव्वल कारकून किंवा नायब तहसीलदार, त्यानंतर तहसीलदार अशी यंत्रणा असते. फिफो प्रणालीमुळे दाखले मिळण्यातील अडसर आता दूर झाली आहे. यशवंत बँकेत बेकायदेशीर आणि नियमबाह्य नोकर भरती केली आहे. त्यामुळे बँक आर्थिक अडचणी देणार आहे. शंकरराव पाटील शिंगणापूरकर यांनी सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या आर्थिक गरजा भागवण्यासाठी बँकेची स्थापना केली आहे. पण विद्यमान अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि संचालक मंडळानं अनियमित कर्ज वाटपाबरोबरच स्वतःच्या स्वार्थासाठी नोकर भरती केली आहे. त्याला सभासद योग्य वेळी उत्तर देतीलच. बँक वाचवण्यासाठी येत्या निवडणुकीत संस्थापक पॅनेल निवडणूक लढवणार असल्याचं अमर पाटील शिंगणापूरकर यांनी सांगितलं.
कर्वे तालुक्यातील शिंगणापूर इथं अमर पाटील यांनी यशवंत बँकेत नियमबाह्य नोकर भरती आणि कोणालाही विश्वासात न घेता केलेल्या मनमानी कारभाराविरोधात विद्यमान संचालक मंडळाच्या स्वार्थाचा पाढा पत्रकार परिषदेत वाचला। नोकर भरती मुरवण्यासाठी विद्यमान संचालक मंडळानं निवडणूक पुढे ढकलली आहे। त्या भरतीला कर्मचाऱ्यांनी विरोध केला होता। तो डावलून स्वतःच्या नातेवाईकांची नोकर भरती करण्यासाठी रिझर्व्ह बँकेचे सर्व नियम धाब्यावर बसवून नोकर भरती केली आहे। त्यामुळे प्रति कर्मचारी व्यवसाय 3 कोटीवर येणार आहे। सध्या 65 कर्मचारी कार्यरत आहेत। या कर्मचाऱ्यांनी वाढीव शाखेत काम करण्याची जबाबदारीची हमी दिली असताना अध्यक्ष आणि संचालक मंडळानं नोकर भरतीचा घाट घातलाय। यशवंत बँकेची सत्ता मिळवताना नोकर भरतीच्या विरोधात समविचारी लोकांना घेऊन निवडणूक लढवली होती। त्यावेळी सभासदांना दिलेली आश्वासनं संचालक मंडळ विसरलं आहे। अध्यक्षांनी नोकर भरती करणार नाही असा शब्द दिला, पण कोणालाही विश्वासात न घेता या पंचवार्षिकमध्ये सलग 2 वेळा भरती करून 45 कर्मचारी भरती केलेत। त्यामुळे बँकेची आर्थिक परिस्थिती अडचणीत येणार आहे। ऑडिट रिपोर्टवरील शेरे बघितले तर विद्यमान संचालक मंडळाचा गैरकारभार समोर येईल। बँक वाचवण्यासाठी येत्या काळात शंकरराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थापक पॅनेल निवडणुकीत उतरणार आहे, असं अमर पाटील यांनी सांगितलं। यावेळी ग्रामपंचायत सदस्य सतीश चौगुले, रवींद्र चौगुले, महेश पाटील, अभिजित पाटील, अजित चौगुले उपस्थित होते। कागल तालुक्यातील प्राथमिक आणि माध्यमिकच्या 215 शाळांमधील 1ली ते 8वी पर्यंतच्या 28,923 विद्यार्थ्यांना नवीन पुस्तकांचं वाटप केलं जाणार आहे। समग्र शिक्षा अभियानाअंतर्गत शाळा सुरू झाल्याच्या पहिल्या दिवशी ही पुस्तकं विद्यार्थ्यांना देण्याचं नियोजन केलंय। पाठ्यपुस्तकात प्रत्येक धड्यानंतर वह्यांची पानं समाविष्ट केल्यानं विद्यार्थ्यांच्या दप्तराचं ओझं कमी होणार आहे। राज्यातील शाळा 15 जून रोजी सुरू होणार असल्यानं शाळांची पूर्वतयारी करून घेतली जाते। कागल तालुक्यातील केंद्रातून शाळा स्तरावर केंद्र प्रमुखांनी शाळेत पुस्तकं वितरित करण्याचं नियोजन केलंय। शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना ही पुस्तकं दिली जाणार आहेत। तालुक्यात जिल्हा परिषदेच्या 121, माध्यमिक 72 आणि खासगी अशा एकूण 215 शाळांमध्ये ही पुस्तकं दिली जाणार आहेत। या शाळांमध्ये 1ली ते 8वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांची संख्या 28,923 आहे। ही पुस्तकं शिक्षण विभागाकडे प्राप्त झाली असून शाळांना त्यांचं वितरण करण्यात येत आहे। यावर्षीची पुस्तकं शासनानं जाहीर केल्याप्रमाणे प्रत्येक इयत्ताच्या 4 विभागात सर्व विषय समाविष्ट केलेत। एक सत्र एक पुस्तक याप्रमाणे प्रत्येक भाग हा 3 महिन्यांसाठी असणार आहे। चालू वर्षीची नवीन पुस्तकं पाहून शिक्षकही सुखावलेत। या पुस्तकांमध्ये प्रथमच धड्याच्या शेवटी कोरी पानं गृहपाठाकरिता दिल्यानं विद्यार्थ्यांना प्रत्येक विषयाची स्वतंत्र वही आणण्याची गरज नाही। धडा संपताच त्यातील अवघड शब्द, कठीण प्रश्नांची उत्तरं तिथंच लिहिली जाणार आहेत। त्यामुळे विद्यार्थ्यांना अभ्यास करणं सोपं जाणार असून दप्तराचं ओझंही कमी होणार आहे। फसवणूक टाळण्यासाठी ग्राहकांनी जागरूक होऊन व्यवहार करणं गरजेचं आहे। ग्राहकांनी त्यांच्या हक्क आणि संरक्षणाबाबत जागृत होणं काळाची गरज असून ग्राहक कल्याण फाउंडेशन हे ग्राहकांमध्ये प्रबोधन करून जागृतीचं आदर्शवत कार्य करत आहे, असं प्रतिपादन कर्वेचे तहसीलदार स्वप्नील रावडे यांनी केलं। ग्राहक संरक्षण मेळाव्यात ते बोलत होते। कर्वे तालुक्यातील वाकरे इथं ग्राहक कल्याण फाउंडेशन कर्वे तालुका यांच्या वतीनं कार्यकर्ता अभ्यास वर्ग आणि ग्राहक जागृती मेळावा घेण्यात आला। कर्वेचे तहसीलदार स्वप्नील रावडे, फाउंडेशनचे अध्यक्ष अरुण यादव, एकनाथ पाटील यांची मेळाव्याला प्रमुख उपस्थिती होती। ग्राहकांची होणारी फसवणूक रोखण्यासाठी अनेक कायदे आहेत। ग्राहकांना न्याय मिळावा यासाठीच ग्राहक कल्याण फाउंडेशन काम करतंय। हे कौतुकास्पद असल्याचं स्वप्नील रावडे यांनी सांगितलं। वीज ग्राहकांनी वीज ग्राहकांचे हक्क आणि अधिकार जाणून घेऊन स्वतःची पिळवणूक टाळण्यासाठी प्रयत्न करणं आवश्यक आहे। वीज वितरण कायदा सर्वसामान्य लोकांना माहीत नसतो। ग्रामीण भागातील लोकांच्या कोणत्याही अडचणी असल्यास आपल्याशी संपर्क साधावा असं आवाहन जावेद मोमीन यांनी केलं। शामराव पाटील, जिल्हा कृषी अधीक्षक दत्तात्रय दिवेकर, विनीता दिवेकर, एकनाथ पाटील, नितीन जंगम यांनी मनोगत व्यक्त केली। यावेळी सरपंच अश्विनी पाटील, ज्योत्स्ना पाटील, सुरेश पाटील, विश्वनाथ पोद्दार, निशा बडवे, सुषमा पाटील, अरुणा पोद्दार, मारुती देवाळकर, मानसिंग पाटील, युवराज कुंभार, विठ्ठल भोपळे, सर्जेराव खाडे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते। महाराष्ट्र सरकारनं श्री बाहुबली तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी 5 कोटीचा निधी दिलाय। त्यामधून अहिंसा उद्यान आणि सुसज्ज भक्तनिवास उभारण्यात येणार आहे। या कामांचा भूमिपूजन समारंभ माजी खासदार कल्लापण्णा आवाडे यांच्या हस्ते नुकताच संपन्न झाला।
हातकणंगले तालुक्यातील श्री बाहुबली ब्रह्मचर्य आश्रम आणि श्री क्षेत्र परिसर विकासासाठी आमदार प्रकाश आवाडे यांच्या माध्यमातून राज्य सरकारनं 5 कोटी रुपयाचा निधी मंजूर केलाय। त्यातून साकारणाऱ्या अहिंसा उद्यान आणि भक्त निवासचा भूमिपूजन समारंभ नुकताच संपन्न झाला। माजी खासदार कल्लापण्णा आवाडे यांच्या हस्ते आणि बाहुबली विद्यापीठाचे अध्यक्ष आमदार प्रकाश आवाडे, डॉक्टर राहुल आवाडे यांच्या उपस्थितीत कामाला सुरुवात झाली। गुरुदेव संमतभद्र महाराजांच्या आशीर्वादानं बाहुबली बृहन्मूर्ती समोर भव्य अहिंसा उद्यान साकारत आहे। त्यासाठी शासनानं 2 कोटीचं अनुदान दिलंय। तसंच भक्त निवासच्या बांधकामासाठी 3 कोटीचं अनुदान दिलंय। या व्यतिरिक्त होणारा जादा खर्च संस्था स्वतः करणार आहे। बाहुबलीच्या विकासासाठी यापुढे देखील असेच प्रयत्न करणार आहोत असं आमदार प्रकाश आवाडे म्हणाले। तर विकास कामासाठी निधी आणल्याबद्दल आमदार प्रकाश आवाडे यांचे विद्यापीठाचे अध्यक्ष अरविंद दोशी यांनी विशेष आभार मानले। यावेळी ब्रह्मचार्य आश्रमाचे अध्यक्ष सनतकुमार आरवाडे, महामंत्री डीसी पाटील, धनराज बाकलीवाल, कोषाध्यक्ष बाबासाहेब पाटील, डॉक्टर बाळासाहेब चोपडे, सुधाकर मणेरे, जवाहरचे उपाध्यक्ष बाबासाहेब चौगुले, बलराम महाजन, तात्यासाहेब अथणे, गोमटेश बेडगे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते। आषाढी वारीसाठी संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यामध्ये सहभागी होण्यासाठी राधानगरी तालुक्यातील कौलव इथल्या जय हनुमान प्रासादिक दिंडीचं पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान झालं। या दिंडीत 50हून अधिक वारकरी सहभागी झालेत। दरम्यान ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकारामच्या अखंड जयघोषात आणि टाळ मृदुंगाच्या निनादात संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यासाठी पन्हाळा तालुक्यातील कोतोली इथून पायी दिंडीचं शुक्रवारी आळंदीकडे प्रयाण झालं। राधानगरी तालुक्यातील कौलव इथल्या जय हनुमान प्रासादिक वारकरी मंडळाच्या वतीनं दरवर्षी पायी दिंडी काढण्यात येते। कौलवमधून ही दिंडी श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यामध्ये सहभागी होते। तिथून ही दिंडी पंढरपूरला प्रस्थान करते। या दिंडीमध्ये 50हून अधिक महिला, पुरुष तसंच युवक वारकरी सहभागी होतात। या दिंडीची सुरुवात कौलव इथल्या हनुमान मंदिरामधून झाली। भोगावतीचे माजी उपाध्यक्ष धैर्यशील पाटील, पंचायत समितीचे माजी उपसभापती रवीश पाटील आणि प्रतिष्ठित मंडळी उपस्थितीमध्ये श्रीफळ वाढवून दिंडीचं प्रस्थान झालं। ही दिंडी कौलव ते देहू तसंच देहूतून पंढरपूरकडे मार्गस्थ होते। या दिंडीसाठी सातारचे रामचंद्र नलवडे, हरी लोहार, बळवंत पाटील, दशरथ पाटील, केरबा एवतकर, दौलत पाटील यांचं सहकार्य लाभणार आहे। आषाढी वारीसाठी पन्हाळा तालुक्यातील कोतोलीमधून पायी दिंडीचं प्रस्थान झालं। रामकृष्ण हरी, ज्ञानबा तुकारामचा गजर करत टाळ मृदुंगाच्या निनादात दिंडी मार्गस्थ झाली। 25 वर्षाची परंपरा असलेल्या पायी दिंडीत कोतोलीसह माळवाडी, दिगवडे, कणेरी, तिरपण, करंजफेण, कोलोलीसह परिसरातील शेकडो वारकरी सहभागी झाले होते। हनुमान उद्योग समूहाचे अध्यक्ष बळवंत पाटील यांच्या प्रयत्नातून प्रयाण होणाऱ्या दिंडी सोहळ्याचं दर्शन घेण्यासाठी हनुमान मंदिराजवळ विठ्ठल भक्तांनी गर्दी केली होती। यावेळी ग्रामपंचायत सदस्य गणेश पाटील, प्रशांत पाटील, महादेव पाटील, माजी उपसरपंच राज लवटे, किरण पाटील, कृष्णात पाटील, संदीप कळंत्रे, शामराव पाटील, कृष्णात लवटे यांच्यासह उपस्थित वारकऱ्यांना फराळाचं वाटप केलं। याबरोबरच आजच्या 7:12च्या बातम्या संपल्या। बातमीपत्र पुन्हा पाहू शकता दुपारी 12 वाजता। नमस्कार।